नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। जसं तुम्हाला माहीतच आहे आमच्या लक्षीची तब्येत थोडी डाऊन आहे आता सध्या। तर डॉक्टरांनी बघा हे आम्हाला टॉनिक दिलेत। डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आम्ही औषधं देतो कधी पण। तर हे फर्स्टली हे दाखव इकडचं लालवाला, हे बघा, हे म्हणजे पूर्ण टॉनिक एक शेळ्यांसाठी ना, असं एक टॉनिक म्हणून आहे। ह्यानी काय होतं म्हणजे जे कमकुवतपणा किंवा वीकनेस, आता तिला सध्या वीकनेस झालेला आहे जास्तच जरा, तर हे टॉनिक आहे जे त्यांच्या शरीरातलं मिनरल्स, कॅल्शियम हे सगळं भरून काढतं। त्यांचं जे वीकनेस आहे ना ते कमी करतं। आणि आता म्हणजे शेळ्या खाली झाल्या तर त्यांच्या शरीरात म्हणजे जे असे कमजोरी येते ना ते सगळं भरून काढतं, दूध वाढवतं। म्हणजे ओव्हरऑल हे शेळ्यांसाठी एक टॉनिक सारखं आहे, जसं आपल्यासाठी असतं ना तशाच टाईपचं आहे। आणि हे खूप चांगलं आहे, म्हणजे आमच्या शेळीला आता भरपूर फरक पडलेला आहे। पण तुम्ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच द्या। मी तुम्हाला आम्हाला सांगितलेलं सगळं माहिती सांगते की हे टॉनिक याच्यासाठी यूज केलं जातं। आणि हे दुसरं टॉनिक आहे बघा, क्लिअरली दिसतंय। हां, तर हे गर्भपिशवी त्याच्या म्हणजे शेळीला पिल्लं झाली पण तिची घाण पूर्णपणे बाहेर नाही पडलेली, तर त्याच्यासाठी हे औषध आहे ज्याने तिचं गर्भपिशवी, तिचं म्हणजे जे काय घाण आतमध्ये राहिलेली, जसं आपण म्हणतो जार पडतो, तो जार पडलेला नाही व्यवस्थित, तर जे काय घाण आहे ना ती आतमध्ये राहिलेली आहे ना ती ह्या औषधाने बाहेर पडते। तर हे औषध आपण आपल्या मर्जीने देऊ शकतो का जर जार पडत नसेल तर, की हे पण डॉक्टरांच्या सल्ल्याने? आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतो। म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला जसं सांगितलंय तसं आम्ही देतो। आता हे 25 ml सांगितलेलं आहे हे औषध, आणि ते किती सांगितलंय? 20 ml एका शेळीला ना। तर हे बघा अशी औषधं आहेत आमची, कालच सांगितलेली, आणि गोळ्या पण दिल्यात। पण आता त्या गोळ्या तिचं म्हणजे तेच व्यवस्थित होण्यासाठी आहे, तिचं दुखणं व्यवस्थित व्हावं याच्यासाठी दिलेलं आहे। काल 1 तास बांधली होती तिला, म्हणजे जरा असं वर बांधून ठेवायला सांगितले जेणेकरून ती उभी राहील। तिला काय झालंय, मेनली अशक्तपणा जास्त झालाय ना त्याच्यामुळं। आता ठीक आहे, कालपेक्षा आज एकदम मस्त झालेली आहे। अजून 2 दिवसांनी एकदम व्यवस्थित होऊन जाईल। मम्मीला आमच्याला टेन्शन येतं असं काय झालं का। तर मित्रांनो, काळजी घेत जा तुम्ही पण। असं काय डिलिव्हरीमध्ये तरी तकलीफ झाली ना, आणि थोडा उशीर पण झाला तर एक पिल्लू मेलं तिचं। तर आज पूर्ण 5 वर्ष आम्ही करतोय, त्याच्यातनं पहिल्यांदाच असं घडलं की पिल्लू मेलंय। पण ठीक आहे, नशिबाचा भाग आहे। आता अनुभव, नशीब। आणि तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करत जा। आणि मेनली ना, असं आपण जर नवीन आहे तर थोडंसं दुसऱ्यांच्या व्हिडिओ बघून किंवा थोडा अभ्यास करून, आता भरपूर मार्ग आहेत म्हणजे अभ्यास करायला, ChatGPT आहे, Google आहे, तर तुम्हाला जसं जमल तसं करा, पण व्यवस्थित करत जा की असा आपल्याकडनं कोणाचा जीव नाही गेला पाहिजे। तर ठीक आहे। आणि हे आमचं बिल्लू बघा इथं आलं आहे पार माझ्यासोबत। तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा। खूप खूप धन्यवाद।